आर्थिक फसवणूक करून एका इसमास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 2 आरोपींपैकी एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे। सुदर्शन कारभारी सांगळे व 51 राहणार मखमलाबाद रोड पंचवटी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आरोपी नवनाथ परशुराम टिळे राहणार साईबाबा अपार्टमेंट नाशिक रोड व राम किसनराव शिंदे या दोघांनी आर्थिक फसवणूक केल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात या दोघा आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशित केले होते। त्यानुसार गुन्हे शाखा क्रमांक 1 ची पथक या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील आरोपी नवनाथ टिळे हा मुंबई येथे असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली। ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना देण्यात आली। त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, विलास देवरे, संदीप भांड, मिलिंद सिंग परदेशी, नाझीम खान पठाण यांचे पथक तयार करून त्यांना मुंबई येथे पाठविण्यात आले। या पथकाने मुंबई सेंट्रल परिसरात 4 दिवस वेषांतर करून आरोपींचा शोध घेतला। त्यावेळी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर नवनाथ टिळे हा आला असता त्याला शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। दैनिक भ्रमर, नाशिक।